अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा, लक्ष्मीपूजनला लागणारी सगळ्यात महत्त्वाची वस्तू ती म्हणजे झाडू. काही ठिकाणी याला केरसुणी म्हणतात, काही ठिकाणी याला शिरई म्हणतात. आता आपण अत्याधुनिक असल्यामुळे डस्ट फ्री झाडू वापरतो. थोडक्यात काय, ज्या झाडूने आपल्याला खाली वाकून झाडता नाही येत असा लांब मोठा झाडू, सडक झाडू आपण घेतो, त्याची पूजा करत असतो, त्याच्याबरोबर तो वापरतो. पण का? खरं तर या झाडूला महत्त्व आहे. खरं तर ही लक्ष्मी स्वरूप असते. आजही बऱ्याच घरी किंवा गावामध्ये अशी पद्धत असते की जेव्हा तुम्ही घरात लक्ष्मी आणता, या झाडूला तर खरं लक्ष्मीचा दर्जा आहे. कारण ती आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता, दरिद्र, घरातून वाईट बाधा ती घराच्या बाहेर काढत असते. म्हणून तिला लक्ष्मीचे स्वरूप मानले आहे. ही लक्ष्मी आपण कधी आणायची, ती कशी आणायची? आजही बऱ्याच ठिकाणी जेव्हा तुम्ही झाडू घेऊन येता तेव्हा तिची त्या झाडूची पूजा करण्याची प्रथा आहे. तुमच्याकडे पण आहे का सांगा? आमच्याकडे तर ही प्रथा आवर्जून असते आणि ती चालत पण आलेली आहे. लग्न कार्याच्या वेळेस पण आपल्याला याचा बाजार करायचा असतो. आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजनला लागणारं झाडू नेमका कधी आणायचा तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, झाडू म्हणजे लक्ष्मी आहे. आपल्याला धनतेरसच्याच दिवशी आणायची असते. ताई, आम्ही आधी खरेदी केली आहे, हरकत नाही, पण छोटीशी तरी तुम्ही धनतेरसला आवर्जून खरेदी करा. आता याची किंमत बघायला गेलं तर 20 रुपये असेल आणि वर्षभर या झाडूचं काय करायचं, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पडलेला असतो. सर्वप्रथम हा झाडू आपल्याला धनतेरसच्याच दिवशी आणायची असते. धनतेरसच्या दिवशी हा झाडू आणल्यावर तिची आपल्याला पूजा करायची असते. तुम्ही धनतेरसच्या दिवशी पण करा आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशीसुद्धा करू शकता. हा झाडू आणताना काही गोष्टी आपल्याला लक्ष द्यायचे, म्हणजे त्या गोष्टी आणताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. बऱ्याच वेळा महिला म्हटलं तर काटकसर आली आणि तो प्रत्येकाचा गुणधर्म असतो. झाडू घ्यायला गेलं तर आपण विचार करत असतो की झाडूची किंमत काय आहे. त्याच्यावर जर समोरचा व्यक्ती बोलला की 20 रुपये आहे, 30 रुपये आहे, तर तुम्ही म्हणता ना काही कमी करा. अर्थात तो आपला पण भाग आहे, पण आपण काटकसरे आहोत. पण काही झाडू म्हणजे लक्ष्मी स्वरूपात असते. मला सांगा, लक्ष्मीचा भाव करणारे आपण इतके मोठे आहोत का? नाही ना जी. आणि बऱ्याच वेळा असं होतं, महिला बघत असते की मी एक झाडू घेताना हा घेऊ की तो घेऊ, असं करता. मला एक सांगा, लक्ष्मी कोणाकडे यायचं ही लक्ष्मी ठरवत असते. आपण कोण ठरवणार की लक्ष्मी कुठली घ्यायची, चांगली का वाईट? जी आपल्याला पहिल्या नजरेत जी दिसेल ती लक्ष्मी घ्यायची असते. कुठली पण असू दे, मग ती पहिल्या नजरेत दिसली की ती उचला आणि भाव करायचा नाही. लक्ष्मी निवडताना आपल्याकडे कुठली येणार हे महत्त्वाचं नाही, कुठल्या लक्ष्मीला आपल्या घरी यायचं आहे हे तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि दुसरं महत्त्वाचं की भाव करू नका. खरं तर दिवाळीचा सण हा सगळ्यांचाच असतो. आपण किती खरेदी करत असतो आणि तो आपण खूप काही गोष्टी या दिवाळीच्या कालावधीमध्ये घेत असतो. तर त्या व्यक्तींची सुद्धा दिवाळी असते. तर 5-10 रुपयाकडे बघू नका, हे सुद्धा त्यामागील एक तात्पर्य असतं. आणि दुसरं महत्त्वाचं की माझ्या घरात येणारी लक्ष्मीला कमी भावात घेणार किंवा मी तिची भाव करणार एवढी तरी आपण मोठे कोणी नाही आहोत. म्हणून ती जी रक्कम सांगेल, ती व्यक्ती जी रक्कम सांगेल त्यांना द्यायची. उलट 5-10 रुपये वाढवा द्या, कारण तेवढंच त्यांना पण हातभार लागेल. आता हा झाडू आणल्यावर तुम्हाला धनतेरसच्याच दिवशी हा झाडू आणायचा. झाडू आणल्यावरती तुम्हाला जिथे तुम्ही देवाची पूजा करणार आहात तिथे तुम्हाला ती ठेवायची. हळद कुंकू लावायचं आहे. झाडूला तुम्हाला कलावा बांधायचे. कलावा लाल कलरचा धागा असतो, ज्याला कलावा म्हणतात, सगळ्यांना माहीत आहे. तो कलावा तुम्हाला त्याच दिवशी बांधायचा. तो कलावा तुम्हाला दिवाळीच्या दिवशी बांधायचा. जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करायला ठेवणार तेव्हा तो कलावा तुम्हाला तिथे बांधायचे. नंतर त्या झाडूची लक्ष्मीबरोबर तुम्हाला पूजा करायची. हे करून झाल्यावर त्या कलावाचं करायचं का? बघा, मागच्या वर्षी तो कलावा उचलून काढून आपल्याला तिजोरीत ठेवायचा असतो. आता मागच्या वर्षी ज्यांनी जो कलावा ठेवला आहे तो काढा, तो निर्मल्यात विसर्जन करा, वाहत्या पाण्यात विसर्जन करा. आणि या लक्ष्मीला बांधलेला जो कलावा आहे, या झाडूला जो बांधलेला कलावा आहे, तो तुम्हाला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी तो तुम्हाला काढायचा आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा असतो. या व्हिडिओमध्ये सांगायचं एकच आहे की लक्ष्मीचा भाव करणार आणि कुठली लक्ष्मी आपल्याकडे येणार हे आपण ठरवू शकत नाही. लक्ष्मीचा भावही करायचा नाही आणि लक्ष्मी कोणती घ्यायची हे आपण ठरवायचं नाही, कारण आपल्याकडे कोणती लक्ष्मी येणार ही लक्ष्मीच ठरवत असते. बघा, आणि दुसरं म्हणजे महिलांना पडलेला प्रश्न, आपण डस्ट फ्री झाडू वापरतो, तर या झाडूचं करायचं काय? हा झाडू कोणाला द्यायचं का? मला सांगा, तुमची लक्ष्मी तुम्ही कोणाला द्याल का? किंवा कोणी कोणाला आपली लक्ष्मी देणार नाही. बऱ्याच वेळा असं होतं, एकदा झाडूची पूजा केली की ती वर माळ्यावर जाते. माळ्यावर गेल्यावर जेव्हा घर साफ करायची वेळ येते तेव्हाच ती खाली येते. मग आपण कामाला ताईंना म्हणतो की तुम्ही हा झाडू घेऊन जा. हे चुकीचं आहे.
ती लक्ष्मी आहे आपली, तिची आपण वापर करायचा असतो, कारण दिवाळी दिवशी तिला आपण लक्ष्मी स्वरूप तिची पूजा केलेली असते. आता ह्याचा वापर कसा करायचा मी सांगते. बघा, जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर रांगोळी काढता ती साफ करण्यासाठी याचा वापर करा. गॅलरीत तुळशीसमोर किंवा घराच्या बाहेर तुळशीसमोर रांगोळी काढता ती साफ करण्यासाठी वापर करा. देवघर, ज्यांचं स्पेशल देवघर आहे ते झाडण्यासाठी याचा वापर करू शकता. आणि बघा, घरात त्याचा वापर झाला पाहिजे. जेवढे दिवस वापर करता येईल तेवढे दिवस वापरा. कारण बरेच लोक काय करतात, आमच्यात वापर होत नाहीत मग तुम्ही घेऊन जा, नाहीतर मंदिरात जाऊन ठेवतात. मग ते मंदिरवाले पण लोक याला दे त्याला दे. त्याच्यापेक्षा तुमचा झाडू, तुमची ती लक्ष्मी आहे. तुमचा झाडू, काही महिला असं असतं की तो झाडू कोणाला देऊ नये म्हणून झाडूवर झाडू, थरावर थर त्या झाडूचा साठवत बसतात. 2 वर्ष 4 वर्षात नंतरचा प्रश्न पडतो की एवढ्या झाडूचं करायचं काय. त्याच्यासाठी रोज या झाडूचा वापर करा. अर्थात ते वापरून तो छोटा होऊन जातो. मग छोटा झालेला झाडू ती घंटागाडीत टाकायची नाही. आधी सांगते तुम्हाला, ती घंटागाडीत टाकायची नाही आहे. पण मग झाडूचं करायचं काय, जिथे तुम्ही निर्माल्य टाकत असता, म्हणजे आपण पानं फुलं वगैरे टाकत असतो त्या ठिकाणी तुम्ही त्या झाडूचं विसर्जन करायचं. फेकून देणं, टाकून देणं हा शब्द चुकीचा आहे. हा झाडू आहे, तिचा वापर झाला पाहिजे, कारण ती आपल्या घरातील दरिद्रीत काढत असते, नकारात्मकता काढत असते. तिचा वापर झाला की नंतर तुम्ही जिथे फूल वगैरे टाकत असता तिथे तुम्ही निर्म्याला सोडून देऊ शकता. निर्म्याला टाका, वाहत्या पाण्यात टाकू नका. प्रदूषणाची पण काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर हे होतं त्या झाडूचे फायदे. आणि काही ज्या चुका आहेत त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत. इतक्या दिवस केल्या असेल पण ठीक आहे, आता आपल्याला गोष्टी जास्त माहीत नव्हते पण आता समजलं ना, तर मग आपण ही पाळूयात. आणि बाकी लोकांनाही सांगूया, झाडू निवडताना, लक्ष्मी निवडताना कुठल्या गोष्टी पाळायच्या असतात. तर आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.